सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी मुंबई नाका संकुलातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना छगनराव भुजबळ म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा इथं झाला असून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिला शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी समर्पित केलं। त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा दाखवणारे असल्याचं त्यांनी नमूद केलंय। भुजबळ यांनी यावेळी माहिती दिली की सामाजिक न्यायाशी संबंधित एका महत्त्वाच्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला। या इमारतीसाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून फुले आंबेडकर विचार अधिक बळकट करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपल्या प्रकृतीविषयी माहिती देताना भुजबळ म्हणाले की गेल्या 2 महिन्यांपासून ते नाशिकमध्ये असून नुकतीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे। डॉक्टरांनी पुढील 1.5 महिना प्रवास व सक्रिय काम टाळण्याचा सल्ला दिल्यानं त्यांनी विशेष परवानगी घेऊन या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आहे। त्या निमित्तानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मी आज इथं नाशिकमध्ये आलो। आज बरोबर 2 महिन्यापूर्वी माझी ज्या हृदय शस्त्रक्रिया झाली, अजूनही डॉक्टरांनी जी आहे परवानगी दिली नाही, पण आज मी त्यांना विनंती करून अगोदर नायगावला तिथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला, तिथे आज मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री यांच्या बरोबर सावित्रीबाईंच्या जन्मघरात जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 150 कोटी रुपयाचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्मारकाच्या निमित्तानं भूमिपूजन केलं आणि सातारा नायगाव इथून मी आता नाशिकला आलो। नाशिकवरून आता पुन्हा मुंबईला जातो। सगळ्यांना धन्यवाद। निवडणूक प्रचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भुजबळ यांनी स्पष्ट केलं की डॉक्टरांची परवानगी नसल्यामुळे सध्या ते निवडणूक प्रचारातून तात्पुरती विश्रांती घेत आहेत। यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांचे शुभेच्छांसाठी आभार मानले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारसरणी आजही तितकीच प्रासंगिक आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महिला शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे। शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना राबवत असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे। या कार्यक्रमात छगनराव भुजबळ यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते। सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून शिक्षण तसंच समानतेसाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली। सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। सर्व देशभर अतिशय उत्साहाने या ठिकाणी जयंती साजरी केली जाते। आज ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ, समता परिषदेचे सर्व हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये ते आजारी होते, पण आता बरे होऊन ते या ठिकाणी आज पहिल्यांदा नाशिकमध्ये महिनाभराने या ठिकाणी आलेले आहेत। ते आमच्या सोबत या ठिकाणी होते। परंतु सर्व देशभर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते। विवेक कडवे, सहसंपादक, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।